नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी आजचा टॉपिक या विषयावर होणार आहे की तुम्हाला गेल्या वेळेला म्हणजे जी मी व्हिडिओ पोस्ट केले होते त्यामध्ये कितीतरी जणांना एनर्जी पीक झालेली आहे, पण कमेंट मला आल्या होत्या की यानंतर आता काय आम्ही करू किंवा आम्हाला काय केलं पाहिजे किंवा याच्यानंतर आम्हाला अजून काय करू, म्हणजे भविष्यात याचं फ्युचर काय असेल हे त्यांना अजून एनर्जी हवी आहे. त्यासाठी ही रीडिंग होणार आहे. तर पाईल नंबर वनमध्ये मी त्यांची बड्डे डेट टाकलेली आहे, 1 ते 15 पर्यंतची. हर हर महादेव. हे पहिल्या डेकमध्ये त्यांची एनर्जी मी चेक करणार आहे. आणि या दुसऱ्या डेकमध्ये आहे 16 ते 31, ज्यांची जन्मतारीख आहे श्री स्वामी समर्थ. त्यांच्यासाठी ही दुसरी रीडिंग मी करणार आहे. तर बघूया पहिली रीडिंग काय सांगत आहे आपल्याला. श्री स्वामी समर्थ. गाईड करा. माझ्या व्ह्यूअर्सना त्रास झालेला आहे खूप, पण त्यांना आता सोल्युशन हवं आहे. फ्युचरमध्ये काय करायचं आहे हे त्यांना समजत नाही आहे. तुम्ही काही गोष्टींमधून त्यांना ॲन्सर द्या, जेणेकरून माझे व्ह्यूअर्स भविष्यात काहीतरी चांगला निर्णय घेऊ शकतील किंवा काही होणार नसेल किंवा त्या गोष्टीवर आता काही मार्ग नसेल तर तुम्ही ते सुद्धा सांगू शकता. यस, लवरचं कार्ड आलेलं आहे. बॉटममध्ये आहे एस ऑफ कप्स. एनर्जी खूप सारी आहेत. एवढी जन्मतारीख आहे त्यामुळे खूप एनर्जी खूप आहे तिथे. एनर्जी आणि वॉटर साईन सगळ्या आहेत. एरीज, लिओ वगैरे सगळे आहेत. सगळ्या साईन्स इथं आहेत. सगळ्या साईन्सच्यासाठी ही रीडिंग चालू आहे. पण तुम्ही पेनफुल जास्त आहात, खूप डिस्टर्ब आहात. तुमची स्वतःची एनर्जी इथं दिसत आहे. कुणाकुणाच्या लाईफमध्ये पैशाचा सुद्धा प्रॉब्लेम सुरू आहे. कुणाच्या लाईफमध्ये सगळं आहे, पण जे हवं आहे द लवर्स ते कार्ड ते तुमच्या लाईफमध्ये नाही आहे. सोल्युशन म्हणजे आता तुमचा स्वभाव, आता तुम्ही त्या गोष्टीसाठी त्या लाईफमधल्या ज्या पास्टमध्ये झालेल्या गोष्टी विसरून जाण्याचा प्रयत्न खूप करत आहात, पण त्या विसरू शकत नाही आहे तुम्ही त्या गोष्टी आता विसरू शकत नाही आहे. जे झालेल्या काही गोष्टी आहेत मी तुम्हाला त्या ऑलरेडी सांगितलेल्या आहेत, पण त्या एनर्जी सगळी तुमची इथं पीक झालेली आहे. त्रास, वेदना, तुमचा पाठीमागून खंजीर खुपसल्यासारखा घात केलेला आहे. सगळी एनर्जी इथं तुमची पास्टमधली आलेली आहे. पण आता फ्युचरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, काय डिसाईड करायचं आहे हे तुम्हाला मी या एनर्जीमधून सांगते. बघा, जे झालं ते विषय तिथं स्टॉप करा. तुम्ही त्याच गोष्टीवर विचार करत बसणे थांबवून टाका. कारण जे होतं ते होऊन गेलं. तुम्ही त्या आशेवर अजूनही बसू नका. त्या आशेवर बसू नका. ते तुमची चौकशी करत असतात. तुम्हाला नजरेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. ते तुम्हाला माहिती नाही आहे, पण ते तुमची चौकशी करत असतात तुमच्या माघारी, पण तुम्हाला ते कळून देत नाही आहेत. कुणाच्या तरी लाईफमध्ये परत एकदा ती रियुनियन होताना दिसत आहे. त्यांना त्या गोष्टी आठवत आहेत. त्या रियुनियन होणार आहे हे सुद्धा इथं दिसत आहे. 6 महिने 6 वर्षात. आणि ती व्यक्ती खूप स्वतःला छान मेंटेन करत आहे तुमच्याकडे येण्यासाठी. त्यांच्या काही गोष्टी वाईट गोष्टी आहे, वाईट निगेटिव्ह शक्ती आहे, ती
ती पूर्णपणे नाहीशी होत आहे. पण अजूनही ती व्यक्ती असं दाखवत नाही आहे की तुम्हाला ती व्यक्ती मिस करत आहे तुमच्यासाठी. तुम्हाला ती व्यक्ती ना तुम्हाला मिस करत आहे हे तुम्हाला दाखवून देत नाही आहे ती व्यक्ती. एनर्जी तर अशी मला वाटत आहे की तुम्ही आता पास्टमध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या सोडून देऊन तुम्ही इतकं बळकट झालं पाहिजे की तुमच्याकडे इतका पैसा आला पाहिजे, इतकी मॅच्युरिटी आली पाहिजे, इतका अनुभव आला पाहिजे. सगळ्या गोष्टी तुम्ही प्रत्येक गोष्टी मेंटेन करून राहायला हवं आहे. ज्या गेल्या त्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. त्यांचं कर्म त्यांना नक्की मिळणार आहे. त्यांच्या कर्माचा हिशोब त्यांना नक्की मिळणार आहे. कुणाकुणाचे रियुनियनसुद्धा इथं दिसत आहेत. पण ज्यांचे आता शक्य नाही आहे, ज्यांचं डिवोर्सपर्यंतसुद्धा गेलेले काही केसेस आहेत ज्या मला इथं दिसत आहेत. मी ती रीडिंगसुद्धा तुम्हाला तुमच्यापर्यंत ती पोचवलेली आहे. ते आता शक्य नाही आहे, पण त्यांना कॉन्टॅक्ट हे नक्की करणार आहे. त्यांचं परत रियुनियन होईल असं नाही आहे, पण ते कॉन्टॅक्ट करणार, तुमची माफी मागणार, तुम्हाला त्यांची होता होईल तेवढी शिक्षा कमी व्हावी किंवा त्यांचं कर्म कमी व्हावं यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करणार, तुम्हाला माफी मागून त्यांचे कर्म कमी व्हावे म्हणून देवाला हात जोडतील. या व्यतिरिक्त ते तिसरं तर काही करू शकणार नाहीत. पण कुणाचं तरी आयुष्यामध्ये अजूनही होप्स आहेत, त्यांच्यासाठी रियुनियन दिसत आहे. 6 वर्ष 6 महिने हा कालावधी आहे आणि हे एंजल्स त्यांना भेटवणार आहेत. परमेश्वराने त्यांना म्हणजे एंजल्स, परमेश्वर तुम्हाला बटरफ्लायसुद्धा दिसत असतील, रेड कलरचे, व्हाईट कलरचे. रेड कलरचे जास्त दिसत असतील, पिवळ्या कलरचे. ही एनर्जी तुमची, ज्यांना ही एनर्जी मॅच होत आहे हे त्यांच्यासाठी आहे. ज्यांना बटरफ्लाय फुलपाखरं जास्त दिसत आहेत, लाल कलरचे, पिवळ्या कलरचे, तुम्ही आजूबाजूला जरा लक्ष ठेवून बघा, तुम्हाला कधी असं दिसत आहे का जास्त. जर ही तर तुम्हाला एनर्जी दिसत आहे तर ही एनर्जी तुमच्या आयुष्यामध्ये रियुनियन होताना दिसत आहे. 6 महिने 6 वर्ष या कालावधीमध्ये तुमचं रियुनियन होणार आहे. अजून म्हणजे सांगण्यासारखं असं आहे, सेलिब्रेशन तुम्ही इतकं स्वतःला मेंटेन करायला हवं आहे. तुम्ही जे खचला आहे, जे त्या गोष्टीत अजून तुमचं माइंड अजून त्या गोष्टीमध्ये राहिलेलं आहे, त्यातून तुम्ही बाहेर येणं गरजेचंच आहे. स्वतःला इतकं म्हणजे इतकं खंबीर बनवलं पाहिजे की येणारा कोणताही काळ असला तरी तुम्ही त्याच्यावर मात करू शकाल, इतकं तुम्हाला खंबीर व्हायचं आहे. वरून दाखवायचं नाही की मी सगळं विसरलेली आहे किंवा मी विसरलो आहे. मी ते सगळं विसरलो आहे. पास्टमध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या मी विसरलो आहे. मी आता खंबीर आहे. मी त्या व्यक्तीची आठवण काढणार नाही आहे किंवा काढत नाही आहे असं तुम्हाला म्हणायचं नाही आहे. तुम्ही खंबीर मनातून जे तुटलेलं आहात, जे हे विस्कळीत झालेलं आहे खाली, ते तुम्हाला फक्त मनात ठेवायचं नाही आहे. ते पूर्णपणे तुमच्यामध्ये मॅच्युरिटी आली पाहिजे. भविष्यात जरी ती व्यक्ती तुमच्यापर्यंत माफी मागायला जरी आली किंवा तुमच्यापर्यंत प्रपोज घेऊन आली रिटर्न, तर तुमचं मन खचलं नाही पाहिजे. तुम्ही ठामपणे तुमच्या मतावर ठाम राहिला पाहिजे. इतकं तरी तुम्हाला करता आलं पाहिजे, हे नक्की आहे. काळ्या जादूची एनर्जी केली होती ते त्यावेळी केलं होतं, पण ते जादू त्यांच्याकडे आता रिटर्न हळूहळू फिरत आहे, हे सुद्धा आता दिसत आहे. जितकं तुम्ही भोगायचं होतं ते भोगलेलं आहे. तुम्हाला वेगळं करायचं होतं ते झालेलं आहे. आता म्हणजे ती वेळ जी तुमच्यावर केलेलं होतं त्याचं टायमिंग संपलेलं आहे. अजून 3 वर्ष 3 महिन्यानंतर 3 वर्ष ते 3 महिन्यानंतर हीच एनर्जी त्यांच्यापर्यंत फिरणार आहे. कारण जी तुमच्यावर एनर्जी टाकली होती त्याची मुदत संपत आलेली आहे, त्याचा कालावधी संपत आलेला आहे आणि तो कालावधी त्यांच्याकडे फिरणार आहे. येत्याला 3 दिवसात 3 महिने किंवा 3 वर्षात हा कालावधीनंतर त्यांच्याकडे ही एनर्जी फिरणार आहे. जे तुमच्या वाट्याला आलं होतं त्याच्या 3 पट त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. ही एनर्जी त्यांची दिसत आहे. व्यक्तींसाठी पण असंच दिसत आहे की कोणीतरी त्यांच्या पर्सनने त्यांना त्रास दिला होता, पण त्यांना आशा अजून आहे की ती परत यावी, त्यांचा संसार परत सुरळीत चालावा. त्यांना असं वाटत आहे त्यांना अजूनही. पण तुम्ही ती आशा धरलेली आहे, पण ती व्यक्ती परत येणार नाही आहे.
आणि आली तरी ती पहिल्यासारखी तुम्हाला तुमची जी होती तशी तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला खूप वाटत आहे की माझा संसार परत होता तसा व्हावा. असं नाही आहे की महिला चुकीच्या असतात, पुरुषही चुकीचे असतात, किंवा पुरुष चांगला असला तर त्यांना पार्टनर, त्यांचा लेडीज पार्टनरसुद्धा चांगला भेटत नाही, असं सुद्धा खूप केसेस आहेत. तसंच इथं एक जेंट्स म्हणजे एनर्जी आहेत खूप, इथं जेंट्स एनर्जी दिसत आहे. त्यांच्या आजूबाजूला सगळं चांगलं आहे, पण त्यांना आशा आहे अजूनही त्या व्यक्तीची, ज्या व्यक्तीने त्यांना सोडून दिलं. त्यांना अजूनही आशा आहे त्या परत येतील किंवा त्यांचा संसार परत एकदा सुरळीत होईल. काही गोष्टी त्यांनाही मान्य आहेत की माझ्याही काही गोष्टी चुकीच्या झाल्या, मी त्या मान्य करत आहे, पण त्या व्यक्तीने माझ्यापर्यंत यावं, त्यांनी चुकी माफीसुद्धा मागितलेली आहे, असं सुद्धा इथं दिसत आहे. खूप त्यांनी हातपाय म्हणजे असं त्यांच्या पायाशी लोटांगण घातलं आहे संसारासाठी, भीक मागण्यासाठी. संसार सुरळीत होण्यासाठी त्यांच्यापुढे भीक मागितलेली आहे, पण त्या व्यक्तीने त्यांचं कोणतीच गोष्ट ऐकलेली नाही आहे. पण आजही ते आशा करून तिथे त्यांची वाट बघत आहेत. कधीतरी तो दिवस येईल आणि कधीतरी माझा संसार होता तसा पूर्वीसारखा सुरळीत होईल. पण यामध्ये तुमच्या घरचेच इन्व्हॉल्व जास्त दिसत आहेत. तुमचा वैयक्तिक यात वाद कोणता नाही आहे. तुमचा वैयक्तिक वाद इथं असा नाही आहे, तुमचे आई-वडील किंवा तुमची आई आणि बायको ह्या दोघींमध्ये वादावादी झाल्यानंतरच हे सगळं वातावरण इथं तुमचं दिसत आहे जास्त. मेजर इश्यू काही नाही आहे. घरच्या फॅमिलीमुळे मारहाणसुद्धा, तुम्ही एकमेकांचं वादविवादसारखं होऊन होऊन तुमचं सेपरेशन झालेलं दिसत आहे. पण तुम्हाला आशा अजून आहे, पण तुम्ही ती पूर्वी जे होतं ती आशा आत्ता तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकणार नाही. एरिस, लिओ, सेजिटेरिस ह्या राशीसाठी ही एनर्जी आहे. एक वर्षात कोणाकोणाच्या तरी अशा पार्टनरांची एनर्जी दिसत आहे. वर्षात सुद्धा ते कॉन्टॅक्ट करण्याची शक्यता आहे कोणाकोणाच्या तरी लाईफमध्ये. 2 वर्षाची आहे, पण जास्त 1 वर्षाची दिसत आहे. तुमच्यामध्ये 2 वर्षाचा एज गॅप दिसतो आहे, असं सुद्धा वाटत आहे. 2 वर्षाचा एज गॅप आहे. असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचं वय पण आता झाले म्हणजे जास्त आहे आता, म्हणजे तुम्ही आशा करून करून स्वतः इतकं वय म्हणजे तुमचं झालेलं आहे की तुम्ही आता आशा सोडलेली आहे की दुसरं लग्न तर नाहीच करायचं आहे तुम्हाला. पण तुम्हाला आशा आहे अजून त्या व्यक्तीची. एनर्जी तर मला या कार्ड्समध्ये दिसत आहे 30, 35, 34, 40, 45 ही एनर्जी जास्त दिसत आहे. ह्या वयाची एनर्जी जास्त दिसत आहे. 27 एनर्जी, 27 वय, इतक्याही एनर्जी दिसत आहे. खूप आता तुमची म्हणजे वाटत नाही आहे तुम्हाला की मी दुसरं काहीतरी कुठंतरी, म्हणजे मैत्रीचं नातं कुठंतरी आहे अजूनही तुमचं. क्लिअर मी बोलते, कारण जे इथं दिसत आहे तेच मी सांगणार आहे. प्रत्येकाला मॅच होणार नाही आहे, पण ही एनर्जी कुणाला तरी 10तल्या 1ला तरी मॅच नक्की होणार आहे. मैत्रीचं नातं तुमचं कुठंतरी आहे, जेंट्स असू दे किंवा लेडीज असू देत, कुणाची तरी ही एनर्जी नक्की आहे. त्यांनी मला ओपनली सांगू नका, पण श्री स्वामी समर्थ हे तरी मला या व्हिडिओच्या खाली पाईल नंबर 1 श्री स्वामी समर्थ असं जरी टाकलं तरी मला समजून जाईल की ही एनर्जी तुम्हाला मॅच झालेली आहे. पण ही एनर्जी आहे तुमची. प्लस दुसरं आता असं आहे की तुमच्याकडे पैसा, पॉवर, पोझिशन सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टीची, त्या व्यक्तीची तुम्ही वाट बघत आहात. ती व्यक्ती तुमच्यापर्यंत कधी येणार आहे की नाही हे सुद्धा तुम्ही वाट बघत आहात. आशा आहे तुम्हाला अजूनही त्या व्यक्तीसाठी, खूप आशा आहे. नाराज होऊ नका, पण ह्या सगळ्यामध्ये कर्म त्यांच्या मागे फिरणार आहे. फक्त तुम्हाला आत्ता सोल्युशन जे हवं होतं त्या सोल्युशन मी तुम्हाला सांगत आहे, उपाय तुम्हाला सांगत आहे की तुम्ही आत्ता ही शाईनमध्ये जशी उभा राहिलेली व्यक्ती आहे, असं नाही की ती लेडीजच असावी, असं नाही आहे की ही एनर्जी लेडीजसाठी असावी, जेंट्ससाठी सुद्धा आहे.
माझ्या बोलण्यातून चुकून काही लेडीजचे जास्त शब्द गेले असतील तरी तुम्ही थोडं समजून घ्या, कारण एनर्जीमध्ये डीपमध्ये जाऊन ही एनर्जी करावी लागते. त्यामुळे तोंडातून शब्द जास्त माझे तोंडातून लेडीजचे, कारण मेसेज जास्त लेडीज कमेंट मला ज्यांचे जास्त येतात तीच एनर्जी इथं पीक होत आहे, त्यावरच मी बोलत आहे. त्यावरच जास्त एनर्जी इथं दिसते. जेवढी तुम्ही कमेंट कराल, जेवढं तुमचं दुःख मला सांगाल, तितकीच एनर्जी इथं जास्तीत जास्त दिसत असते. कारण मी स्वतः या म्हणजे हे कार्ड्स बोलत असतात आपल्यासोबत. तुमची एनर्जी इथं दिसत असते. मी जेव्हा जेव्हा हे एनर्जी डेक हातात घेते तेव्हा त्यांना मी हेच विचारत असते की माझे व्ह्यूअर्स, त्यांना हे असं होतं आहे, माझ्या व्ह्यूअर्सना ते होत असतं आहे, त्यांच्यावर तुम्ही काहीतरी सोल्युशन द्या. जोवर तुम्ही कमेंट करणार नाही आहे, काय तुम्ही बोलणार नाही आहे, तोपर्यंत मी इथं काहीच विचारू शकणार नाही. ते तुमची एनर्जी इथं पीक होणारच नाही आहे. तुम्हाला अशी शाईन करणे आता गरजेचे आहे. सगळे विचार सोडून द्यायचे आहेत. असं वरून नाही आहे. जे होणार होतं ते झालेलं आहे आणि जो कर्म तुम्हाला दिला आहे ते त्यांना परत मिळणार आहे 3 महिने 3 वर्षात. जे त्यांनी निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर टाकली होती, त्यानंतर तुम्हाला आता फुल एनर्जीमध्ये बाहेर पडायचं आहे. जेणेकरून ते कधीही तुमच्यासमोर आल्यानंतर तुम्हाला बघितल्यानंतर चकित झाले पाहिजेत, हे असं कसं झालं. तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही आहे. त्यांनी काळी जादू केली, आपण त्यांच्यावर काळी जादू केली, त्याचा काही अर्थ नाही आहे. त्यांचं कर्म त्यांच्याकडे पलटणार आहे. हे सगळं काळं आहे आणि हे काळं त्यांच्याकडे फिरत आहे येत्याला 3 महिने 3 वर्षात. तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. स्वतः वर्क करायची गरज आहे. स्वतः इतकं शायनी राहायचं आहे की येणाऱ्या प्रत्येक घडोघडीला स्वतः खंबीरपणे उभं राहायचं आहे. आपण कुणाच्या आधारावर राहू शकत नाही. ना आई वडील, ना बाप, ना भाऊ, कोणीही आपलं नसतं. सगळे देखाव्याचे नाते असतात. स्वतः तुम्हाला हे एनर्जी तुम्हाला पाहिजे आहे तुमच्या हातात. असं नाही आहे की तुम्ही शाईन म्हणजे ड्रेस वगैरे घालून किंवा एकदम युनिफॉर्म छान घालून, नाही आहे. हातात तलवार दिसत आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. हातात जी तलवार दिसत आहे का? हातात तलवार घेऊन ती व्यक्ती तयार आहे. कोणत्याही येणाऱ्या संकटाला ती व्यक्ती स्वतः खंबीर आहे. असंच तुम्हाला खंबीर राहायचं आहे. हेच तुम्हाला प्रगती करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तरच तुमच्या आयुष्यामध्ये अबंडन्स येणार आहे. सगळ्या गोष्टी खूप छान. आणि अजून पण मला असं वाटत आहे की जेंट्स आणि लेडीज या दोघांसाठी सुद्धा एनर्जी दिसत आहे की स्वतःहून त्यांच्याकडे एक एनर्जी 6 महिन्यात एनर्जी येत आहे नवीन. कोणतरी नवीन व्यक्ती त्यांच्याकडे प्रपोज घेऊन येताना दिसत आहे. स्वतःहून येत आहे. स्वतःहून ज्यांना कुणाला तरी अचानकपणे तुम्हाला सुद्धा माहीत नाही आहे की ते कधी येईल, पण 6 महिन्यात तुमच्याकडे हे नवीन काहीतरी येणार आहे. नवीन व्यक्ती तुम्हाला प्रपोजल घेऊन येणार आहे. आणि मला असंच वाटत आहे की ती प्रपोजल तुम्ही स्वीकारावा, कारण त्यामध्ये तुमची लाईफ खूप छान सेटल होणार आहे. म्हणजे छान आहे, तुमचं रिलेशन छान राहणार आहे आणि तुमच्यामध्ये बॅलन्स खूप छान राहणार आहे. पास्टमधल्या ज्या गोष्टी तुम्ही भोगलेल्या आहेत त्याच्या विरोध, म्हणजे जे वाईट होतं ते आता चांगलं तुम्हाला मिळणार आहे. ही एनर्जी खूप छान आहे तुमच्यासाठी. हे नक्की घडणार आहे. आणि हे बघा, ही एनर्जी बघा, 3 नंबरचं कार्ड आहे आणि हे 3 नंबरचं कार्ड आहे. हे 3 वर्ष ते 3 महिने, हे 3 वर्ष 3 महिने, 3 वर्ष 3 महिने ह्या कालावधीमध्ये तुमचं सेलिब्रेशन नक्की आहे. तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही बघणार आहात की त्यांचं किती हालत वाईट आहे ते. आणि हे परमेश्वर नक्की करणार आहेत. कारण तुम्ही जे देवापुढे जे हात जोडून रोज प्रार्थना करत आहे, तो न्याय तुम्हाला परमेश्वर देणार आहे. परमेश्वराने हातात काठी घेतलेली आहे आणि यानेच ते न्याय होणार आहे तुमचा. नक्की न्याय होणार आहे. हे बघा, सगळं पॉझिटिव्ह आहे. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. डेथ होताना दिसत आहे. जे तुम्ही भोगलं तेच त्यांच्याकडे फिरणार आहे आता. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. पाईल नंबर 2 आपण घेत आहे. श्री स्वामी समर्थ. पाईल नंबर 2 मध्ये आहे
16 ते 31 नंबरचे सगळे जन्मतारीख, सगळ्या जन्मतारखेंची एनर्जी आता आपण घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज, हर हर महादेव. माझ्या व्ह्यूअर्सना तुम्ही गाईड करा. त्यांना काय इतका त्रास दिला त्या व्यक्तीने, त्यांचं सोडून गेलेलं जे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, परत त्यांच्या आयुष्यात ते रिटर्न होईल का व्यवस्थित? नाही होऊ शकलं तर निदान त्यांच्या समाधानासाठी तरी काही गोष्टी भविष्यात होतील का? त्यांचं कर्म ते फेस करतील का? त्यांचं कर्म ते फेस करतील का? येस. फाईल नंबर 2. तुम्ही न काही करताच आता जिंकलेला आहात. थर्ड पार्टी सिच्युएशन त्यांच्या लाईफमध्ये आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन त्यांच्या लाईफमध्ये आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन त्यांच्या लाईफमध्ये अजूनही आहे. त्यांना अजूनही त्रास होत आहे. त्यांना असं वाटत आहे की जे तुम्ही भोगलेलं आहे तेच परमेश्वराने त्यांच्याकडे पाठवलेलं आहे. तेच त्यांना तुमची एनर्जी इतकी मला छान वाटत आहे की तुम्ही आता इतकं जे भोगलेलं आहे ना, त्यामुळे खूप तुम्ही मॅनेज केलेलं आहे स्वतःला खूप छान मेंटेन केलेलं आहे. स्वतःची ग्रोथ छान केलेली आहे. स्वतःवर खूप वर्क करत आहात. खचलेला आहात खूप, पण वरून तर तुम्ही दाखवत नाहीये. मजबूत जे असतं ना ते तुम्ही आता झालेलं आहात. ज्या गोष्टी आता हे बघा, जे तुमच्यावर त्यांनी कर्मा केला होता ना, त्याच्या एक 3 ते 4 महिन्यात त्यांना लगेच हे एनर्जी त्यांच्याकडे फिरलेली आहे. त्यांना खूप त्रास होत आहे आणि यांना हे सुद्धा माहीत आहे बरं का, की हे सगळं तुम्हाला जे आम्ही दिलं तेच त्यांना होत आहे. हे सारखं त्यांना आठवत आहे. हे सारखं त्यांना त्रास वेदना होत आहेत. पण ते अजूनही वाटत आहे त्यांना की मला हे फेटाळून लावायचं आहे. मला हे एक्सेप्ट करायचं नाही आहे त्या कोणत्याच गोष्टी, असंही त्यांना वाटत आहे. त्यांच्याकडे सगळं आहे आता, पण ते सुखी नाही आहेत. फॅमिली खूप सुखी आहे, पण ते स्वतःला, त्यांच्या जीवाला त्यांच्या सुख नाही आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन त्यांच्या लाईफमध्ये अजून गेलेली नाही आहे. असंही दाखवत आहे की ते ज्यांच्यासाठी तुम्हाला त्यांनी सोडून दिलं ना, थर्ड पार्टी सिच्युएशन होती, त्यांच्याही लाईफमध्ये अजून कोणीतरी व्यक्ती आलेला आहे. सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही, असं काहीतरी म्हणतात ना, दुखणं काय असतं ते म्हणतात, हे त्यांचं झालेलं आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन त्यांच्या लाईफमध्ये आलेली आहे. त्यामुळे त्यांना आता कन्फ्युजन झालेलं आहे. इतकी वाईट परिस्थिती त्यांची आहे की एक एनर्जी अशी मला दिसत आहे की त्यांना विष खाऊन मारावं इथपण त्यांची, म्हणजे वाईट पुढेही जाता येत नाही आहे आणि मागंही वळता येत नाही आहे, असं त्यांचं झालेलं आहे. स्थिर आहेत सध्या, ते स्थिर झालेले आहेत, स्टक झालेले आहेत. पुढं त्यांचं काय भविष्यच त्यांना दिसत नाही आहे. परमेश्वर त्यांना पावलं गाईड करत आहेत की जा, तुझं खरं प्रेम जिथं आहे तिथं जा. पण ते मान्यच करायला तयार नाही. कमीपणा घ्यायचा नाही आहे त्यांना, तुमच्यापुढे कमीपणा घ्यायचा नाही आहे त्यांना. काही जणांसाठी रियुनियन काही जणांचं रियुनियन होताना दिसत आहे. परमनंटली ते आता भेटणार आहेत.
लाईफमध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्या छान आणि व्यवस्थित घडणार आहेत. पण आता जे होणार आहे ना ते परमेश्वरांच्या कृपेनेच त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. जनरल रीडिंग आहे, प्रत्येकाला मॅच होईल असं नाही आहे. प्रत्येकाची एनर्जी वेगळी वेगळी आहे. सेपरेशनमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, त्यांच्यासाठी आहे. कधीतरी ते एकत्र येतील. सगळे नाही आले तरी त्यातले 10 पैकी तरी 2 तरी नक्कीच येतील. दोघांची तरी एनर्जी दोघांची आहे असं नाही आहे. कितीतरी जण व्हिडिओ बघत असतात, खूप ठिकाणी जात असतो व्हिडिओ हा. त्यामुळे रियुनियन कुणाचं तरी दिसत आहे इथे. त्यांच्यात वादविवाद होत आहे, चालू आहे. कोण तर घर सोडून जात आहे त्यांच्यापैकी वादाला कंटाळून. लहान मुलगा सुद्धा दिसत आहे त्यांच्यासोबत. कुणाची एनर्जी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. घर सोडून जाताना सुद्धा दिसत आहेत. थर्ड पार्टी सिच्युएशन त्यांच्या लाईफमध्ये जोरदार आहे. जोरदार त्यांना त्रास होत आहे त्या गोष्टीचा. आणि हे जे तुमच्याबरोबर त्यांनी जे केलंय ना, त्यांना सगळेजणी त्रास देत असतात. त्यांना लायकी त्यांची काढत असतात माघारी. त्यांच्या माघारी, तोंडावर नाही पण त्यांच्या माघारी त्यांची लायकी नक्कीच काढत असतात. थर्ड पार्टी सिच्युएशन त्यांच्या लाईफमध्ये आहे, प्लस तुम्हालाही त्रास दिलेला आहे. त्यामुळे त्यांना आता माघारी त्यांना लोक नावं ठेवत असतात. चांगली बायको किंवा चांगला व्यक्ती, एक पुरुष जेंट्स व्यक्ती ह्या बाईने घालवला आणि ही आता असं थर्ड पार्टी सिच्युएशन सोबत आहे असं सुद्धा दिसत आहे. पण या एनर्जीमधून पळून जाऊन त्यांना म्हणजे लांब जायचं असं त्यांच्या मनात विचार आहे. जाऊन तुमच्यापर्यंत पोचावं. पण ही एनर्जी येणार आहे हे नक्की आहे. येणार आहे हे नक्की आहे. हे तुमच्यापर्यंत नक्की येणार. तुमच्या पायाशी तुम्हाला पायापाशी तुमच्या पडणार, तुम्हाला विनवणी करणार हे नक्की आहे. येणार हे नक्की आहे. तुमच्या लाईफकडे श्री स्वामी समर्थ मला गाईड करा. थर्ड पार्टी सिच्युएशन त्यांच्या लाईफमध्ये आता कोणती आहे, कोणत्या कारणाची आहे? बिझनेस थ्रू आहे की फॅमिली थ्रू आहे? कोणत्या कारणामुळे त्यांची थर्ड पार्टी सिच्युएशन आता सुरू आहे? यस, त्या व्यक्तीचं मन वळलेलं आहे. त्या व्यक्तीचं मन भरलंय आता. जी व्यक्ती तुमच्या पार्टनरसोबत होती ना, त्या व्यक्तीचं मन भरलंय. दोघात म्हणजे कसं झालंय, तुमचे पार्टनर त्यांच्याबरोबर एकदम बंधन जास्त केलेलं आहे त्यांना. पण ते आता त्यांना नको झालंय. म्हणून त्यांनी दुसरीकडं काहीतरी चोरून त्यांचं चाललेलं आहे उद्योग. त्यामुळे आता तुमच्या पार्टनरांना ना ते सगळं नको झालेलं आहे. त्यांना मागंही वळता येईना झाले आणि पुढेही जाता येईना झाले आणि घरातही सांगता येत नाही. घरातही वादविवाद सुरू आहे, भांडण सुरू आहे. सगळ्याकडून ते असे त्रासलेले आहेत. इतकी वाईट एनर्जी त्यांची आहे ना, तुम्ही विचारही करू शकणार नाही, इतकी वाईट त्यांची एनर्जी आहे. प्लस बाहेरही कुठे गेल्यानंतर त्यांच्या ज्यांना सर्कल त्यांचं आहे तिथं सुद्धा तुमच्या ह्या व्यक्तीची चर्चा सुरू आहे की याच्या माघारी ह्या व्यक्तीने, तुमच्या पार्टनरने त्याच्या पार्टनरला सोडून दिलं आणि या पार्टनरसाठी आपलं भविष्य खराब करून घेतलं आणि ती व्यक्ती आता दुसरीकडे तोंड मारत आहे. पण हे या व्यक्तीला शंका आहे, खात्री आहे. पण ती व्यक्ती काय झालेलं आहे, जगू का मरू. कुणाबद्दल वाईट बोलू नये, पण अशी सुद्धा एनर्जी दिसत आहे की ही व्यक्ती ना, ही व्यक्ती खूप वाईट त्यांची अवस्था करून ठेवणार आहे. ज्या व्यक्तीसाठी तुम्हाला सोडून दिला आहे ना, ती व्यक्ती तुमच्या पार्टनरचं खूपच वाईट करणार आहे. जर हे तो दोघांचं थर्ड पार्टी सिच्युएशन सुरू राहिली ना, तर नक्कीच त्यांचा घात होणार आहे. मग ते कशा दृष्टीने होणार आहे, चांगला होणार की वाईट हे माहीत नाही आहे, पण हे नक्की होणार आहे. त्या व्यक्तीपासून ते सुखी नाही आहेत. खूप म्हणजे खूप सॅडनेस आहे. आणि आता तुम्हाला काही करायची गरजच नाही आहे. त्यांचं कर्म ऑलरेडी ते भोगत आहेत. तुम्ही सरेंडर करून घ्यायचं आहे. ते व्यक्तीची येण्याची फक्त वाट बघत राहायची.
येणाऱ्या 8 ते 3 वर्षात ते नक्की 101% लिहून घ्या. ती व्यक्ती तुमच्यापर्यंत नक्की येणार आहे. 3 ते 8 वर्ष ह्या 3 ते 8 ह्या वेळेत ते नक्की येतील. 4 वर्ष, 3 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, 6 वर्ष, 5 वर्ष ह्या वेळेत ते नक्की तुमच्यापर्यंत येणार आहेत. नक्की ते परत येतील, तुमच्यापुढे माफी मागतील, तुम्हाला क्षमा करा असं सुद्धा म्हणतील. पण तुम्ही आता खूप स्ट्रॉंग झालेला आहात, परमेश्वराशी कनेक्ट झालेला आहात. त्यामुळे आता तुम्हाला काहीच गरज नाही आहे त्यांच्यापर्यंत जायची. द वर्ल्ड सिक्युरिटीमध्ये आहात तुम्ही. परमेश्वराने तुम्हाला एक कवच निर्माण करून त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करून बाजूला काढलेलं आहे. देवाची भक्ती तुम्ही जास्त करत आहात, त्यामुळे परमेश्वराने इतकं तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे की कोणही आता तुमच्यापर्यंत आलं तरी तुमचं कोणीच वाईट करू शकणार नाही आहे. पण त्या व्यक्तीचं आता संपलेलं आहे, खेळच संपलेला आहे. पूर्णपणे ते व्यक्ती गोल झालेला आहे. खूप वाईट अवस्था आहे त्या व्यक्तीची. आणि ही अवस्था ह्या थर्ड पार्टीमुळे त्यांची लाईफ पूर्ण खराब झालेली आहे. आयुष्य एकदाच मिळतं, पण ही पूर्ण त्यांच्या थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे त्यांचं लाईफ खराब झालेलं आहे. ही व्यक्ती त्यांच्याजवळ राहणार नाही आहे. लाईफ टाईमपर्यंत ही व्यक्ती त्यांच्या लाईफमध्ये राहणार नाही आहे, हे त्यांनाही कळलेलं आहे. पण ही व्यक्ती खूप चतुर आहे. ती व्यक्ती पुढचा प्लॅन नक्की करत आहे. पैसा वगैरे सगळं लुबाडून घेतलेलं आहे पूर्णपणे. पूर्ण सगळ्या गोष्टीकडून लुबाडून आता तिसरा व्यक्ती धरलेला आहे. थर्ड पार्टी सिच्युएशनपर्यंत त्यांनी डील करायचं सुरू आहे. इतकी वाईट एनर्जी आहे. तुम्हाला काहीच करायची आता गरज नाही. उपाय आहे फक्त तुम्ही आता जे मेंटेन करत आहे स्वतःला खूप छान आहे. आणि 3 वर्ष ते 8 वर्षात ते तुमच्यापर्यंत नक्की येतील. जोपर्यंत ते तुमची क्षमा मागणार नाही, तुम्हाला ते सगळं झालेलं माफी मागणार नाही, तोवर तरी तुम्ही शांत बसणार नाही आहे. कारण ती खूप त्रास दिलेला आहे तुम्हाला त्यांनी. नक्की ते परत येतील तुमच्याकडे. माफी मागायला तर नक्की येतील, पण कोणाच्या तरी लाईफमध्ये रियुनियनसुद्धा आहे. असं नाही की सगळ्यांचंच हे आहे. रियुनियनसुद्धा आहे. तर द लव्हरचं कार्ड आलं होतं, त्यामुळे परत एकदा कोणीतरी एकत्र येणार आहेत असं सुद्धा इथं दिसत आहे. रीडिंग आवडली असली तर श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका. एनर्जी मॅच झाली असली तर शेअर देखील करा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही व्हिडिओ नक्की पोचवा. त्यांनासुद्धा काहीतरी गायडन्स मिळेल या व्हिडिओ थ्रू. श्री स्वामी समर्थ.